अहो स्मशानातली तपासणी एवढी कडक असते, स्मशानातली तपासणी एवढी कडक असते. अहो साहेब काय सांगता, तिथं पैसे तर लांबची गोष्ट आहे, तिथं श्वास सुद्धा घेऊन जाता येत नाही, तिथं श्वास सुद्धा घेऊन जाता येत नाही. नमस्कार मंडळी, आजचा विषय घेऊन आलोय 22 ते 58 वर्षापर्यंत आपण जे काय काम केलं त्या सगळ्यांसाठी समर्पित असा एक छोटासा संदेश मी घेऊन आलोय. अरे कशी काय 22 ते 58 वर्षापर्यंतची सफर पूर्ण झाली कळलंच नाही. काय मिळवलं काय गमवलं कळलंच नाही. बालपण गेलं तरुणपण गेलं, कधी प्रौढ झालो कळलंच नाही. कालपर्यंत मुलगा होतो कधी सासरा झालो कळलंच नाही. कोणी म्हणालं बावळट आहे, कोणी म्हणालं हुशार आहे, नक्की आपण काय होतो हे कधी कळलंच नाही. अरे आधी वडिलांचं चाललं, नंतर बायकोचं चाललं, नंतर मुलांचं चाललं, माझं कधी चाललं कळलंच नाही. माझं कधी चाललं कळलंच नाही. मन म्हणतं अजून तरुण आहे, वय म्हणतं आता समजूतदार आहे. या चक्रातच कधी पाय थकून गेले कळलंच नाही. केस गळून गेले, गाल सैल पडले, चष्मा लागला, कधी वय निघून गेलं कळलंच नाही. कधी वय निघून गेलं कळलंच नाही. अरे कालपर्यंत कुटुंब एकत्र होतं, कधी जवळचं कुटुंब दूर झालं, कधी कुटुंब विखरून गेलं, कधी जवळची लोक दूर झाली कळलंच नाही. कधी जवळची लोक दूर झाली कळलंच नाही. भाऊ बहीण नातेवाईक फक्त सणासुदीला भेटतात, भाऊ बहीण नातेवाईक फक्त सणासुदीला भेटतात. कधी माणसं दूर झाली कळलंच नाही. कधी नातं दूर झालं कळलंच नाही. जीवन आपलं मनसोक्त जगा, परत म्हणताल कसं जीवन गेलं कळलंच नाही. कसं जीवन गेलं कळलंच नाही. अरे स्वतःच्या खिशातून 50 रुपयाची नोट पडल्यानंतर अस्वस्थ होणारा माणूस स्वतःच्या आयुष्यातनं 58 वर्ष निघून गेलं तरी त्याला कधी कळलंच नाही. किती करुण सत्य आहे आणि तरीही तो बदलत नाही. अहो स्मशानातली तपासणी एवढी कडक असते, स्मशानातली तपासणी एवढी कडक असते. अहो साहेब काय सांगता, तिथं पैसे तर लांबची गोष्ट आहे, तिथं श्वास सुद्धा घेऊन जाता येत नाही, तिथं श्वास सुद्धा घेऊन जाता येत नाही. मग तिथं तुमची किती मोठी ओळख असू द्या, स्मशानात काहीही चालत नाही आणि कोणाचा वशिलाही चालत नाही. अहो माणसाच्या जीवनाच्या घागरावर बसलेला हा वेळेचा कावळा हा रोज आपलं वय पित आहे आणि माणूस रोज म्हणत आहे मी जगत आहे आणि मी जगत आहे. अहो खाली बसून माणसं पैसे मोजतो, संपत्ती मोजत आहे. काल इतके होते आज इतके आहेत आणि वर बसून हो आपला श्वास मोजत आहे. आज इतका होता उद्या इतका उरलाय आणि उद्या इतकाच उरलाय. त्यामुळे म्हणतोय आयुष्य जेवढं शेष बनलंय त्याला अवशेष होण्याआधी त्याला विशेष बनवूया, त्याला विशेष बनवूया. अहो पासबुक आणि श्वासबुक दोन्ही रिकामी झाल्यानंतर हे भरावीच लागतात. फरक एवढाच आहे, पासबुक हे पैशाने भरलं जातं आणि श्वासबुक हे माणसाच्या सत्कर्माने भरलं जातं. म्हणूनच नीतीने आणि आदराने कमवा, एकमेकांचा सन्मान करा, चुका विसरा, अहंकार टाळा, राहिलेलं आयुष्य हसत जगा, राहिलेलं आयुष्य हसत जगा. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचले जातील. आणि पाठवा आपल्या 58 वर्षापर्यंत पैशाच्या मागे धावणाऱ्या आपल्या मित्रांना, नक्कीच शेअर करा. लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.